नमस्कार मंडळी. तर मी आज बनवत आहे शेंगदाण्याच्या पोळ्या. त्यासाठी मी कढई गरम करून कढईत शेंगदाणे टाकले. शेंगदाणे चांगले भाजून घेतले आणि मिक्सरमधून काढले. शेंगदाणे मिक्सरमधून काढल्यानंतर त्यात सुंठ बडीशेपची पावडर टाकली, बघू शकता तुम्ही. त्यानंतर 1 वाटी गूळ टाकला. तर हे व्यवस्थित हाताने मिक्स केले. त्यानंतर परत मिक्सरमधून काढले. हे परत मिक्सरमधून काढायचं. त्यानंतर चपातीचा गोळा घेऊन ते गोळ्याची एक गोल वाटी तयार केली. त्यात हे शेंगदाण्याचे सारण टाकले, व्यवस्थित भरले आत. व्यवस्थित पॅक करून मग याची पोळी लाटाई घेतली. हलक्या हाताने पोळी लाटायची, जास्त दाबायची नाही, पोळी फुटू शकते. बघू शकता कशी गोल पोळी आली. नंतर गरम तव्यावर तेल टाकून तूप टाकू शकता. मस्त पोळी झाली तयार. तुम्ही बघू शकता. धन्यवाद.